भेटेल पहिला चेंडू या मॅच मध्ये ऑन केला जातोय. ओंकार केरकर राईट आर्म राऊंड विकेट मारा. पहिल्या चेंडूवरती एक धावा इजेड केली जाते. आनंदने सेलिब्रेशन करायचा प्रयत्न होता पण तो डिफ्लेक्ट झालाय. चेंडू एक धावाने सुरुवात झाली आहे. दुसरा चेंडू अजून एक धावाचा फटका निघालाय. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला 2 धावा झालेत. अजूनही दोन्ही टीमकडे अनुभव आहे. तो निश्चितच हा सामना जिंकेल. निश्चितच मध्ये जाईल. त्याची एज लागली आहे. मुंबई बरोबरी सुटलाय. मिळाले या चेंडूवरती 2 धावा ऍड केल्या जात आहेत. 2 धावांनी संघ बोलतोय 4 धावा धावल करते. थोडी सावध सुरुवात सिद्धेशने केली आहे. हा फटका टॅपचा आलाय का? टॅपचा फटका आलाय. एकदम छोटी सांगता केली जाते. उपकार पुण्याच्या गोलंदाज मार्गवरती 2 धावा. 6 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहिजे 6 धावा हे पण झाल्या. सागर गोलंदाजी मार्ग वरती पहिला चेंडू गोट्या गोल्डनचा शिकार पाठवतो बाहुबली आहे. पहिला हादरा बसतोय. हे 2 मिनिट ठोकले. सागर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती पहिला चेंडू वरती विकेट घेतला होता. दुसरा चेंडू अवांतर फेकला जातोय. 2 धावा झालेत. चला ग्राउंड मध्ये मैदानामध्ये जा. भेटते 8 धावा झाले. धावबल कवरती सावध सुरुवात. पुन्हा एकदा 1 धावा ऍड केली जाते. 8 धावा झाले धावबल कवरती. 9 धावा झाले. माफ करा 9 धावा या धावबल कवरती पाहायला भेटते. सागर येते गोलंदाजी मार्गवरती ओरदा विकेटचा मारा. ओरती चेंडूचा स्टेअर केलाय परंतु क्षेत्ररक्षक 2D वर खूप मोठा क्षेत्ररक्षक आहे. पण पाहायला गेले तर त्याची ओळख पहिल्याच मॅच मध्ये करून दिली आहे. आनंद परब 9 धावा झाल्या धावबल कवरती. साईकृपा संघ हा खूप एक्सपिरियन्स संघ आहे. तुम्हाला नवीन खेळाडू एकत्रित घेऊन हा संघ दाखल केलाय परंतु दमकम आहेत. हे देखील चांगलं क्षेत्ररक्षण बॅक टू बॅक 2 चेंडू हे सूर्य क्षेत्ररक्षण केले आनंद परबने. आम्हाला सॅनिक स्पोर्ट्स कंट्रोल या टीम मध्ये दाखल केले जातं. आम्ही नंबर 1 एका टीम मध्ये फक्त 2D हे सेव्ह करण्यासाठी मला टीम मध्ये घेतलं जातं. त्याचं उदाहरण दिले आनंद परबने. बॅकफुट चाललाय पण चेंडू स्वतःच्या फॉलोटिंग मध्ये दर्शेदार क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. सुरेख गोलंदाजी. अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 2 ची सांगता करून देणारा चेंडू. वरती चेंडू स्टेअर केलाय. 2 धावांसाठी येतोय. म्हणजे धावसंख्या झाली 11 धावा. दर्शेदार क्षेत्ररक्षण तर आलाय. 1 धावा ऍड केली जाते. अधिक डिफ्लेक्ट झालाय. या चेंडूवरती 1 धावा ऍड केली जाते. धावसंख्या पाहिजे 13 धावा धावबल कवरती झाले. ते प्रथमेशने पहिले 2 चेंडू सुरेख फेकलेत. ते प्रथमेश कडे देखील ताकद आहे. हा देखील चेंडू सुरेख फेकलाय. आपलं माणूस पहिलो ना या चेंडूवरती 1 धावा. धावसंख्या बसते आहे 11 धावा धावबल कवरती. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. माफ करा. सिद्धेश दिवाळी दर्शेदार क्षेत्ररक्षण केले जाते. संपूर्ण षटकारा रोखला जातोय. धावसंख्या फिरवते 15 धावा धावबल कवरती. अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी आहे. इकडनं फटका खेचावा लागेल. आणि धाव चेंडूची सांगता केली जाते. म्हणजे 16 धावांची गरज आहे. 18 चेंडू 16 धावांची गरज. पहिला चेंडू सिद्धेश दुबाळी गोलंदाजी मार्ग वरती क्षण ऑन होते. चेंडू होता अवैधचा फटका आलाय. 17 चेंडू 16 धावांची गरज. धावा डिक्लेअर करा. या चेंडूवरती 2 धावा निघालेत. 2 चेंडू बाकी 2 धावा झालेत. डिफ्लेक्शन झालंय आणि चेंडू जातोय. चौकार आलाय.
एक धावा रोखण्याच्या मध्ये तालमेल होता. डिफेक्ट झाला चेंडू. चेंडू जातोय 4 धावांसाठी. ती बॅटच्या समोर उभा राहिलाय. 7 धावा झालेत. चेंडू 2 धावा. कुठेतरी बॅकफुटला संघ निघालाय. एक धावा निघालेत. धावसंख्या बुजते 6 च्या समाप्तीनंतर 10 धावांची गरज आहे. आणि रामनगर एक धावा निघालेत. ज्यावेळेस सेटरेक्शन करत आहे तर जीवाचा देखील विचार करा. असं काही हाणामारी झाली तर त्यामध्ये म्हणजे जबाबदार राहणार नाहीये. मॅच ओव्हर झाली आहे. संघ विजयी झालाय. ऑलमोस्ट अनबिटन आहे.